हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटची डिमांड होती की सर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला स्टार्ट करा. सो हिअर इज युअर फर्स्ट टॉपिक फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण पहिला जो टॉपिक घेणार आहोत दॅट इज नथिंग बट अल्कोहोल. सो सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबसच्या टेक्स्टबुकमध्ये चॅप्टर नंबर 11 दिलेला आहे तुम्हाला अल्कोहोल, फेनॉल अँड इथर. राईट, अल्कोहोल, फेनॉल अँड इथर हे टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत. सो या चॅप्टरमध्ये आपण या चॅप्टरला काय करणार आहोत तर 3 पार्टमध्ये सेपरेटली डिवाइड करणार आहोत. सो आपण अल्कोहोल वेगळा समजून घेणार, देन फेनॉल अँड देन इथर. जनरली तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघितलं तर तुम्हाला असं बघायला मिळेल की अल्कोहोल आणि फेनॉलच्या रिॲक्शन्स जवळजवळ सोबतच दिलेले आहे आणि फक्त इथर तुम्हाला सेपरेटली दिलेलं आहे. पण आपण अंडरस्टँडिंग करण्यासाठी काय करणार आहोत, सो अल्कोहोलला आपण सेपरेट शिकणार आहोत, फेनॉल सेपरेटली बघणार आणि इथर सेपरेटली बघणार. ओके, जेणेकरून होईल काय की तुम्हाला अल्कोहोल हा पूर्णपणे समजेल. देन आपण फेनॉलकडे जाऊया. फेनॉल सेपरेटली आपण पूर्णपणे लर्न करू शकतो आणि देन इथरकडे जाऊ शकतो. सो चॅप्टरचं जे काही वेटेज आहे दॅट इज विथ ऑप्शन आहे 6 मार्क्स. बघा, 6 मार्कासाठी हा तुमच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डला विचारला जाणार आहे. 6 मार्क्स हे वेगवेगळ्या क्वेश्चन्समध्ये असतात. विदाऊट ऑप्शन हा वेटेज आहे तुम्हाला 4 मार्क्ससाठी. ओके, अल्कोहोल चॅप्टर 4 मार्क्ससाठी वेटेज आहे त्याचं. सो तुम्ही असं लक्षात घ्या की हा जो चॅप्टर आहे हा पूर्णपणे 6 मार्क्सला तुमच्या पेपरमध्ये बघायला मिळेल. ओके, अल्कोहोल, फेनॉल अँड इथर. सो विदाऊट वेस्टिंग अ टाइम, चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हॉट इज अल्कोहोल, अल्कोहोल कसा आहे तो समजून घेऊया. ऑर्गॅनिक केमिस्ट्री पूर्णपणे समजून घ्यायचं असेल तर चॅनलला स्ट्रिक्ट राहा, कारण की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे सर्व चॅप्टर्स आपण कव्हर करणार आहोत. प्रत्येक रिॲक्शन देखील आपण कव्हर करणार आहोत. सो प्रत्येक रिॲक्शन, नॉमेनक्लेचर, टाइप्स, क्लासिफिकेशन, युजेस हे सगळे टॉपिक्स आपल्या या चॅनलवरती आपण कव्हर करणार आहोत. जेणेकरून याचेच देखील MSTCT प्रिपरेशनचे व्हिडिओज देखील आपण यावरती प्रिपेअर करून घेणार आहोत. सो चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टुडंट्स, दिस इज द फर्स्ट टॉपिक फ्रॉम द अल्कोहोल. आपण फक्त अल्कोहोलच बघतो. ओके, अल्कोहोल म्हटलं ना तर काही बॉईज स्टुडंटच्या चेहऱ्यावरती लगेच वेगळंच काहीतरी हसू बघायला मिळतं की अल्कोहोल आहे. सो बघा, अल्कोहोल म्हटलं की पहिलं डोक्यात काय येतं रे, की काहीतरी असं तुम्हाला माहिती आहे मला काय म्हणायचं. ओके, राईट. सो अल्कोहोल म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच येत असतो. पण आपल्याला त्या दृष्टीने नाही विचार करायचा आहे. आपल्याला अल्कोहोल स्टडी करायचा आहे विथ अ स्ट्रक्चर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल अल्कोहोलचा जो फंक्शनल ग्रुप असतो तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, सो अल्कोहोल हॅव्हिंग अ फंक्शनल ग्रुप ROH. करेक्ट, अल्कोहोल हॅव्हिंग अ फंक्शनल ग्रुप ROH, वेअर R इज नथिंग बट अ अल्किल ग्रुप. इथे R काय असतो रे, तर अल्किल ग्रुप असतो. सो बघा, हे अल्किल ग्रुप्स काय असतात, तर अल्किल ग्रुप्स सगळ्यांना क्लिअर करून देतो. बघा, लक्ष द्या इकडे. ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकतो ना तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे अल्किल ग्रुप्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. ते कुठून आलेत, किती अल्किल ग्रुप्स आहेत, त्यांची नावं काय आहेत, याचं प्रिपरेशन तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. तरच अल्कोहोलच्या रिॲक्शन्स वगैरे सॉल्व्ह करता येईल. काही स्टुडंट्स काय करतात की अल्कोहोल ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टार्ट करतात आणि त्यानंतर ते असे अल्किल ग्रुप्स वगैरे पाठ करत नाही, डायरेक्टली रिॲक्शन्स पाठ करायला जातात. मग ते थोडंसं हार्ड जाणारच आहे. ओके, इझी वेने समजून घ्यायचं. मी तर म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री सारखा सिम्पल सब्जेक्ट नाही. ओके, सो अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय सांगितला मी तुम्हाला, ROH. काय सांगितलं आहे, ROH. दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्कोहोल. सो R इज नथिंग बट अ अल्किल. मग हे अल्किल ग्रुप्स कुठून येतात रे, वेन कुठलाही अल्केन आहे. ओके, आणि या अल्केनमधून समजा आपण एक हायड्रोजन मायनस करतोय, देन वी गेट अ अल्किल ग्रुप. वॉट, त्यावेळेस आपल्याला काय मिळतो, अल्किल ग्रुप. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे मिथेन आहे. करेक्ट, काय आहे, मिथेन. मग या मिथेनचा फॉर्म्युला काय आहे सगळ्यांना माहिती आहे, मिथेन हॅव्हिंग अ फॉर्म्युला CH4. सो CH4 मधून आपण ज्यावेळेस एक हायड्रोजन मायनस करणार तर आपल्याला मिळणार CH3 आणि त्या हायड्रोजनच्या ऐवजी एक काहीतरी फंक्शनल ग्रुप येणार. सो इफ दिस इज अ मिथेन देन दिस इज कॉल्ड अ मिथाईल. त्यावेळेस याला काय म्हणायचं, मिथाईल. फक्त काय केलंय चेंजेस, बघा लक्ष द्या इकडे. इथेनच्या ऐवजी आपण फक्त चेंजेस केलेला आहे वायल ग्रुप. सो मिथेनचा झाला मिथिल, इथेनचा होईल इथिल, प्रोपेनचा होईल प्रोपिल. सो असे फंक्शनल ग्रुप्स तुम्हाला लर्न करायचे आहेत. ओके, हे जे अल्किल ग्रुप्स आहेत ना हे तुम्हाला पाठ करायचे आहे. ओके, सो ज्याला अल्किल ग्रुप्स पाठ नसतील त्याने अल्किल ग्रुपची जी PDF हवी असेल, एक सिंपल आहे, 5 to 6 अल्किल ग्रुप्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. यांची जर PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची PDF देऊन टाकेल. सो तुम्ही तुम्ही प्रिपरेशन करून घ्यायचं आहे स्टुडंट्स. ओके, सो हिअर इज द डेफिनेशन फॉर अल्कोहोल. मग अल्कोहोलची आपल्याला डेफिनेशन बघायची. मग आता काय डेफिनेशन होणार, सो अल्कोहोल आर दी, सो इट इज अ डेफिनेशन कशी येणार बघा, इट इज अ हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्ह. दिस इज कॉल्ड अ हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्ह. त्याला काय म्हटलं जातं,
hydroxyl derivative. This is called the hydroxyl derivative of hydrocarbon. हा काय रे, तर हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे. कोणाचा हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे? हायड्रोकार्बनचा. इन विच हायड्रोकार्बन सगळ्यांना माहिती, इट मे अल्केन. हे हायड्रोकार्बन्स काय असू शकतात? अल्केन असू शकतात, किंवा अल्किन देखील असू शकतात, किंवा अल्काइन देखील असू शकतात. ओके, सो इट इज अ हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन in which one or more hydrogen atoms, is replaced by OH group. It is replaced by OH group. मग याची डेफिनेशन काय होती? सो डेफिनेशन सिंपल आहे. इट इज अ हायड्रॉक्सिल म्हणजे कोणता ग्रुप? OH ग्रुप. सो इट इज अ हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे ऑफ हायड्रोकार्बन्स. मग हायड्रोकार्बन्स पासून आपण त्याला प्रिपेअर करणार. एक तर अल्केन घ्यायचा किंवा अल्काइन घ्यायचा. मग फॉर एक्झाम्पल आपण घेतला एक अल्केन. अल्केन कुठला घेतला? मिथेन. ओके, CH4. मग या मिथेन मधून आपण काय करतो? एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन रिप्लेस करतो. कशाने? OH ग्रुपने. मग एक हायड्रोजन काढायचा, एक OH ग्रुप टाकायचा आहे. सो सिम्पली काय बनणार तुमचा? CH3 हायड्रोजनच्या ऐवजी काय येणार? OH ग्रुप. सो दिस इज अ हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह. हा काय झाला तुमचा? हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह झाला. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ अल्कोहोल. नेक्स्ट पार्ट कडे जाऊया आपण. सो स्टुडंट, आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. बघा, अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल क्लासिफिकेशन मेनली दोन वेने असणार आहे. एक फर्स्ट क्लासिफिकेशन आहे दॅट इज अल्कोहोल, आणि अल्कोहोल मधलाच एक टॉपिक असणार आहे, त्याचं नेक्स्ट क्लासिफिकेशन आपण बघणार. सो पहिल्यांदा बघून घेऊया क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. आता नंबर ऑफ OH ग्रुपच्या बेसिसवरती ज्यावेळेस आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करतो तर अल्कोहोलचे मेनली 4 टाइप्स पडतात. ओके, किती टाइप्स पडतात? 4 टाइप्स पडत असतात. द फर्स्ट टाइप इज कॉल्ड मोनोहायड्रिक. काय म्हणायचं असतं यांना? मोनोहायड्रिक. ओके, सो दिस इज द फर्स्ट टाइप, मोनोहायड्रिक. मग दुसरा काय असेल रे? डायहायड्रिक. तिसरा असेल ट्रायहायड्रिक. मग आता क्वार्टर वगैरे वगैरे असं कंटिन्युअसली चालू द्यायचं का? तर नाही. लास्ट वन असेल दॅट इज नथिंग बट अ पॉलीहायड्रिक. काय असेल? पॉलीहायड्रिक. सो मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक अँड अ पॉलीहायड्रिक, असे 4 टाइप्स पडणार. मोनो मीन्स व्हॉट? मोनो मीन्स काय? तर 1, राईट. आणि हायड्रिक मीन्स लक्षात ठेवायचा OH ग्रुप. मग असे मॉलिक्युल्स किंवा असे कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये फक्त 1 OH ग्रुप प्रेझेंट असतो, ओनली 1 OH ग्रुप प्रेझेंट असतो, त्यांना म्हणायचं आहे मोनोहायड्रिक. ज्यामध्ये 2 OH ग्रुप प्रेझेंट असतील त्यांना म्हणायचं आहे तुम्हाला डायहायड्रिक. ज्यामध्ये 3 OH ग्रुप प्रेझेंट असतील त्यांना म्हणायचं आहे ट्रायहायड्रिक. आणि ज्यामध्ये मोर दॅन 3 तीनापेक्षा जास्त OH ग्रुप प्रेझेंट असतील त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणायचं आहे ट्रायहायड्रिक. ओके, सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. OH ग्रुप किती त्याच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलं. आता हा जो मोनोहायड्रिक आहे, हा मोनोहायड्रिक पुढे फर्दर क्लासिफाय होतो. सो यांचे एक एक एक्झाम्पल्स तुम्हाला सांगून देतो बघा. मोनोहायड्रिकचे जे एक्झाम्पल्स असेल ना, तर त्यामध्ये काय असेल? समजा आपल्याकडे एक ग्रुप ड्रॉ केला आपण CH3OH. मग यामध्ये एकच OH ग्रुप आहे, सो हा झाला मोनोहायड्रिक. मग 2 OH ग्रुप वाला ग्रुप तुम्ही आरामशीर ड्रॉ करू शकतात. CH2CH2, याला एक OH ग्रुप अटॅच केलाय आणि या साईडला आपण एक OH ग्रुप अटॅच केलाय. सो दिस इज कॉल्ड इथिलीन ग्लायकॉल. ओके, नेक्स्ट CH2, CH2. ओके, याला एक OH ग्रुप, इथे एक OH ग्रुप आणि इथे एक OH ग्रुप. दिस इज कॉल्ड प्रोपिलिन ग्लिसिरॉल. हा एक तुमचा ट्रायहायड्रिकचा एक्झाम्पल झाला. आणि नेक्स्ट पॉलीहायड्रिक मध्ये काय येणार रे? तर खूप मोठं एक्झाम्पल तुम्ही इथे घेऊ शकतात, जिथे मोर दॅन 3 हवेत आपल्याला. काय हवंय? मोर दॅन 3 हवे आहेत. ओके, सो दिस इज द पॉलीहायड्रिक. हे पॉलीहायड्रिकचे एक्झाम्पल झाले. क्लासिफिकेशन आलं, फक्त क्लासिफिकेशन लिहून थांबायचं नाहीये, तर एक एक एक्झाम्पल्स द्यायचे. एक्झाम्पल्स अगदी सोपे असतात. नाव नाही लिहिता आलं तरी चालेल, पण एक्झाम्पल द्या. ओके, सो नेक्स्ट आहे दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की इथे आपण बघितलं की मोनोहायड्रिकचं एक पार्ट होता, राईट. आणि या मोनोहायड्रिकला फर्दर क्लासिफाय केलं जातं. ओके, मोनोहायड्रिकचं पुढे क्लासिफिकेशन होतं. काय होतं क्लासिफिकेशन? तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक. आता हा जो मोनोहायड्रिक आहे याचं पुढे क्लासिफिकेशन होतं 2 कॅटेगरीजमध्ये. एक कॅटेगरी असते की OH ग्रुप जो आहे दॅट OH ग्रुप अटॅच टू sp3 कार्बन.
OH ग्रुप अटॅच टू sp3 कार्बन, आणि दुसरा जो क्लासिफिकेशनचा टाइप आहे दॅट इज OH ग्रुप अटॅच टू sp2 कार्बन. ओके, sp3 कार्बन आणि sp2 कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल तर असे दोन टाइपने क्लासिफिकेशन होतं. फर्स्ट ऑफ ऑल sp3 कार्बन काय, sp2 कार्बन काय ते समजून घ्या. ज्यावेळेस एखादा कार्बन ॲटम आहे आणि त्या कार्बन ॲटमला सर्व सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे, सर्व कसे आहेत, सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहेत, तर त्यावेळेस समजून घ्यायचं की त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp3. ओके, त्याला sp3 कार्बन म्हणायचं आहे. ज्यावेळेस एखाद्या कार्बनला डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर त्यावेळेस त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp2. ओके, इट इज नथिंग बट sp2. आणि ज्यावेळेस एखाद्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं 3 बॉन्ड्स किंवा 3 बॉन्ड्स त्याला अटॅच असतात, देन इट्स हायब्रिडायझेशन इज sp. त्यावेळेस त्याला आपण sp हायब्रिडायझेशन म्हणतो. आता तुम्हाला लक्षात आलं असेल sp3 कार्बन म्हणजे कोणता, की ज्या कार्बनला 4ही सिंगल बॉन्ड्स अटॅच आहे. sp2 कार्बन कोणता, की ज्या कार्बनला डबल बॉन्ड अटॅच आहे. आणि sp म्हणजे कुठला, तर ज्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड अटॅच आहे. सो व्हेन अ क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल आपण बघतो दॅट इज OH ग्रुप अटॅच टू द sp3 कार्बन, तर याच्यात मेनली 5 टाइप्स तुम्हाला लिहायचे असणार आहे एक्झाम्पलला. 1 2 3. ओके, सो फर्स्ट 5 टाइप्स आहेत टोटल. सो फर्स्ट टाइप कुठला आहे, तर फर्स्ट टाइप असणार आहे तुमचा प्रायमरी अल्कोहोल. काय असणार आहे, प्रायमरी अल्कोहोल. सेकंड टाइप असेल तुमचा दॅट इज सेकंडरी अल्कोहोल. ओके, आणि जो थर्ड टाइप असेल दॅट इज नथिंग बट टर्शरी अल्कोहोल. ओके, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. पहिल्यांदा आपण हे बघून घेऊया प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल काय असणार आहे. सगळ्यांना माहिती असेल, तुम्ही 11th स्टँडर्डला शिकला असाल की प्रायमरी कार्बन काय असतो, सेकंडरी कार्बन काय असतो आणि टर्शरी कार्बन काय असतो. चला, तुम्हाला जर माहित नसेल तर मी क्लिअर करून देतो. बघा इकडे लक्ष द्या, या साईडला आपण बघतोय की जर एखादा कार्बन, हा समजा कार्बन ॲटम आहे आणि हा कार्बन फक्त पुढे एकाच कार्बनला अटॅच आहे आणि त्यासोबत फक्त 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत. ओके, आपण असं कन्सिडर करू CH3. आता हा जो कार्बन ॲटम आहे, हा कार्बन जर फक्त एकाच कार्बनला अटॅच असेल तर या कार्बनला तुम्हाला म्हणायचं आहे प्रायमरी कार्बन. इफ अ कार्बन ॲटम अटॅच टू द 2 कार्बन ॲटम, समजा एखादा कार्बन जर 2 कार्बनला अटॅच आहे देन इट इज कॉल्ड अ सेकंडरी कार्बन. आणि जर एखादा कार्बन तुमचा 3 कार्बन ॲटम्सला अटॅच असेल, ओके, दॅट इज कार्बन, कार्बन अँड कार्बन, देन दॅट कार्बन इज कॉल्ड अ टर्शरी कार्बन. जर कसं कन्सिडर करायचं आहे बघा, जर कार्बन इतर 2 कार्बनला अटॅच आहे, एक कार्बन हा इतर 2 कार्बनला अटॅच आहे, मग कोणता कार्बन, ज्या कार्बनला आपला OH ग्रुप असेल. सो फॉर एक्झाम्पल प्रायमरी अल्कोहोल बघायचं झाला तर मी बघा तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देतो. CH3 CH2 CH2OH. करेक्ट. आता हा OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे की नाही. सो हा कार्बन बघा, लुक ॲट दिस कार्बन, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. सो हा कार्बन पुढे किती कार्बनला अटॅच आहे, सर एकाच कार्बनला अटॅच आहे. त्याच्या पुढे नाही बघायचं, कारण की हा CH3 जो आहे, हा CH3 तर या कार्बनला अटॅच आहे ना, आपल्याला याच्याशी बघायचं आहे का, तर नाही. हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे, ॲरो केलेला कार्बन, तर हा कार्बन फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे बघ, आणि इतर 2 हायड्रोजन्सला अटॅच आहे. करेक्ट. मग कार्बनला किती अटॅच आहे, एका कार्बनला अटॅच आहे ना, सो दिस इज कॉल्ड अ प्रायमरी. आणि या प्रायमरी कार्बनला जर OH ग्रुप असेल तर दिस इज कॉल्ड अ प्रायमरी अल्कोहोल. तर वेस्ट तुम्हाला त्याला काय म्हणायचं असणार आहे, प्रायमरी अल्कोहोल. नेक्स्ट दॅट इज सेकंडरी अल्कोहोल. मग सेकंडरी अल्कोहोल कसं बघणार तुम्ही, मग कार्बन कसा हवा आहे तुम्हाला, सेकंडरी. फॉर एक्झाम्पल CH3 CH अँड CH3. जर या मिडल कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल, आता हा मिडल कार्बन तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, हा इतर 2 कार्बन्सला अटॅच आहे, इकडे एका कार्बनला अटॅच आहे आणि इकडे एका कार्बनला. सो हा मिडल कार्बन 2 कार्बन्सला अटॅच आहे, म्हणून हा कार्बन कसा झाला रे, दिस इज युअर सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी कार्बन झाला आणि सेकंडरी कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे म्हणून याला म्हटलं गेलं सेकंडरी अल्कोहोल. नेक्स्ट, जर तुम्हाला असं सांगितलं की टर्शरी, मग टर्शरी म्हणजे टर्शरी कार्बन. सो कशा वेळी असेल टर्शरी कार्बनचं एक्झाम्पल बघा, एक कार्बन घेतला, तो कार्बन वरती एका CH3ला अटॅच आहे, या साईडला एका कार्बनला अटॅच आहे, खाली एका कार्बनला अटॅच आहे आणि मिडलला OH ला अटॅच आहे. सो ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे तो कार्बन इकडे 1 2 आणि 3 कार्बन्सला अटॅच असल्यामुळे त्या कार्बनला काय म्हणतो आपण, टर्शरी. आणि टर्शरी कार्बनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर दॅट इज कॉल्ड टर्शरी अल्कोहोल. लाईक दिस असे 3 प्रकार झाले. ओके, मी टोटल किती सांगितले होते तुम्हाला, 5 सांगितलेले होते. ओके, सो लेट टेक अ 5. फोर्थ वाला बघूया आपण. आता जो फोर्थ टाइप असणार आहे दॅट इज नथिंग बट अ अलिलिक अल्कोहोल. ओके, दिस इज कॉल्ड अ अलिलिक अल्कोहोल. बघा अलिलिक अल्कोहोल मध्ये काय असणार,
तर अलिलिक अल्कोहोल म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल अलिलिक पोझिशन काय ते तुम्हाला क्लिअर करून देतो. बघा, एखादा डबल बॉन्डचा कार्बन आहे, फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्डेड CH, हा डबल बॉन्डचा कार्बन आहे आणि या पुढे समजा एक कार्बन ॲटम आहे की ज्याचे सगळे बॉन्ड सिंगल आहेत. हा जो कार्बन आहे ज्याचे सगळे बॉन्ड सिंगल आहेत, अशा कार्बनला जर OH ग्रुप अटॅच असेल, अशा कार्बनला जर तुमचा OH ग्रुप अटॅच असेल, देन दिस कार्बन इज कॉल्ड, दिस पोझिशन इज कॉल्ड अलिलिक पोझिशन. त्यावेळेस अशा पोझिशनला म्हटलं जातं अलिलिक पोझिशन. ओके, या पोझिशनला म्हटलं जातं अलिलिक पोझिशन आणि त्या पोझिशनला ज्यावेळेस OH ग्रुप अटॅच असतो, देन दॅट इज कॉल्ड अलिलिक अल्कोहोल. त्यावेळेस त्याला काय म्हणत असतो आपण? अलिलिक अल्कोहोल म्हणत असतो. ओके, सो अलिलिक अल्कोहोल क्लिअर झाला असेल तुम्हाला. अलिलिक अल्कोहोल क्लिअर झाला असेल की अलिलिक कार्बनला जो OH ग्रुप अटॅच असेल, देन इट्स कॉल्ड अलिलिक अल्कोहोल. लास्ट अँड फिफ्थ टाइप दॅट इज नथिंग बट बेन्झिलिक अल्कोहोल. काय असणार आहे? बेन्झिलिक अल्कोहोल. ओके, बेन्झिलिक अल्कोहोल. सो इन केस ऑफ बेन्झिलिक अल्कोहोल, बेन्झिलिक अल्कोहोल मध्ये होतं काय की हा समजा आपला बेन्झिन रिंग आहे. सो दिस इज अवर बेन्झिन रिंग आणि या बेन्झिन रिंगच्या नेक्स्ट वाला कार्बन दॅट इज sp3 कार्बन. ओके, बेन्झिन रिंगच्या पुढचा कार्बन, पण त्या कार्बनला सगळे बॉन्ड्स कसे हवेत? सिंगल हवेत. sp3 हवा तो, आणि त्याला ज्यावेळेस OH ग्रुप अटॅच असेल, देन इट इज कॉल्ड बेन्झिलिक अल्कोहोल. दिस इज कॉल्ड बेन्झिलिक पोझिशन. या कार्बनच्या पोझिशनला म्हणतात बेन्झिलिक कार्बन आणि त्याला जर OH ग्रुप अटॅच असेल, तर देन इट इज कॉल्ड बेन्झिलिक अल्कोहोल. कन्फ्युजन करायचं नाही. बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे बेन्झिन रिंगला OH ग्रुप नका अटॅच करू. बेन्झिन रिंगच्या पुढे एक CH2 ग्रुप घ्या आणि त्याला OH ग्रुप अटॅच असेल, देन इट इज कॉल्ड बेन्झिलिक अल्कोहोल. ओके, सो बघा, OH ग्रुप अटॅच टू द sp3 कार्बन, OH ग्रुप अटॅच टू द sp3 कार्बन, या बेसिसवरती आपले किती टाइप्स पडले? 5 टाइप्स पडले. प्रायमरी म्हणजे प्रायमरी कार्बनला अटॅच पाहिजे, सेकंडरी अल्कोहोल म्हणजे सेकंडरी कार्बनला OH ग्रुप अटॅच पाहिजे, टर्शरी म्हणजे टर्शरी कार्बनला OH ग्रुप अटॅच पाहिजे. फोर्थ वाला होता अलिलिक अल्कोहोल, डबल बॉन्डच्या कार्बनचा पुढचा कार्बन, डबल बॉन्डचे हे दोन कार्बन्स होते, या कार्बनच्या पुढचा कार्बन दॅट इज कॉल्ड अलिलिक कार्बन आणि त्या अलिलिक कार्बनला OH ग्रुप ज्यावेळेस अटॅच असेल, दॅट इज कॉल्ड अलिलिक अल्कोहोल. नेक्स्ट होता दॅट इज बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोल काय होता? बेन्झिन रिंगच्या पुढचा कार्बन, बेन्झिन रिंगच्या पुढचा कार्बन, त्याला जर OH ग्रुप अटॅच असेल, देन दॅट इज कॉल्ड बेन्झिलिक अल्कोहोल. आणि ही जी पोझिशन होती, या पोझिशनला म्हटलं होतं आपण बेन्झिलिक पोझिशन. ओके, सो चला नेक्स्ट टाइपकडे जाऊया आपण. जो दुसरा टाइप होता OH ग्रुप अटॅच टू द sp2 कार्बन, OH ग्रुप अटॅच टू द sp2 कार्बन. ओके, सो जो नेक्स्ट टाइप होता दॅट इज नथिंग बट OH ग्रुप अटॅच टू द sp2 कार्बन. आता sp2 कार्बनला ज्यावेळेस OH ग्रुप अटॅच असतो, देन व्हॉट वी कॉल्ड, बघा तुम्ही जर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघितला असेल, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला हा टाइप ऑलरेडी येऊन गेलेला आहे. सो जर आपल्याकडे समजा असं एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH2, करेक्ट. मग आता हे जे डबल बॉन्डचे कार्बन्स असतात, या डबल बॉन्डच्या कार्बनला म्हणतात व्हिनिलिक कार्बन. काय म्हटलं जातं? व्हिनिलिक. आणि ही जी पोझिशन असते डबल बॉन्डच्या कार्बनची, दॅट पोझिशन इज कॉल्ड व्हिनिलिक पोझिशन. कोणती पोझिशन आहे ही? व्हिनिलिक पोझिशन. मग या व्हिनिलिक पोझिशनचा समजा आपण एक हायड्रोजन कमी केला आणि त्याऐवजी एक OH ग्रुप अटॅच केला, लाईक दिस CH2 डबल बॉन्ड CH आणि याला आपण काय अटॅच केला? एक OH ग्रुप. मग हा जो OH ग्रुप आला, हा व्हिनिलिक पोझिशनला आला. सो दिस इज कॉल्ड व्हिनिलिक अल्कोहोल. त्यावेळेस याला काय म्हणायचं असतं? व्हिनिलिक अल्कोहोल. ओके, दिस इज कॉल्ड व्हिनिलिक अल्कोहोल. आणि ही पोझिशन कोणती आहे? व्हिनिलिक. हा sp2 कार्बन आहे ना, मी अगोदरच तुम्हाला क्लिअर केला बघा. ज्या कार्बनला तुम्हाला डबल बॉन्ड अटॅच दिसेल, ज्या कार्बनला तुम्हाला डबल बॉन्ड अटॅच असेल, दॅट कार्बन इज कॉल्ड व्हिनिलिक कार्बन. आणि तो sp2 कार्बन, सॉरी व्हिनिलिक नाही, तो त्या कार्बनला काय म्हणायचं? sp2 कार्बन. आणि त्या sp2 कार्बनला ज्यावेळेस OH ग्रुप अटॅच असेल, देन इट इज कॉल्ड व्हिनिलिक अल्कोहोल. डबल बॉन्डचा कार्बन व्हिनिलिक, डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन अलिलिक. ओके, दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. हे अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आहे. मग तुम्हाला जर स्पेसिफिकली फक्त मोनोहायड्रिकचं क्लासिफिकेशन विचारलं, तर तुम्हाला हे सगळे टाइप्स लिहायचे. sp3 साठी 5 टाइप्स आणि sp2 साठी ओनली 1 टाइप असे लिहायचे आहेत. ओके, विथ एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. आणि क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल विचारलंय फक्त, तर तुम्हाला फक्त हे 4 टाइप्स लिहायचे आहेत: मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक अँड पॉलीहायड्रिक. ओके, सो स्टुडंट्स, आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे चॅप्टर मधला, दॅट इज नथिंग बट नॉमेनक्लेचर. बघा, नॉमेनक्लेचर ज्यावेळेस आपण स्टडी करतो, तर त्यावेळेस तुम्हाला सर्व कंपाऊंडची नावं कशा प्रकारे लिहायची हे शिकवलं जातं. जनरली कुठलंही नॉमेनक्लेचर ज्यावेळेस आपण स्टडी करतो, तर त्याचे मेनली 2 टाइप्स आपण बघत असतो. एक असतो इट्स कॉमन नेम
करेक्ट. एक असतो कॉमन नेम तर दुसरा असतो IUPAC नेम. ओके. आपण पहिल्यांदा कॉमन नेम आणि IUPAC नेम बघण्या अगोदर फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या या नवीन सिलेबसमध्ये एक नवीन टॉपिक आला आहे, तो पहिल्यांदा आपण इंट्रोड्यूस करून घेऊया. सो जो आपला फर्स्ट टॉपिक आहे दॅट इज नथिंग बट अ कार्बिनॉल सिस्टीम. बघा, कार्बिनॉल सिस्टीम लक्षात घ्या. इकडे सॉरी ते आय असेल. हा, ओके, हिअर इज आय. कार्बिनॉल सिस्टीम असणार आहे. सो कार्बिनॉल सिस्टीम मध्ये होणार काय की यानुसार आपल्याला कंपाऊंडचं नाव वगैरे द्यायचे नाही, पण टॉपिक आलेला आहे नवीन, तो आपण 1 किंवा 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो त्यानुसार आपण त्याला बघूया. सो कार्बिनॉल सिस्टीम नेमकी काय असणार आहे, तर कार्बिनॉल सिस्टीम मध्ये केलं काय जातं, इन दिस अल्कोहोल आर कन्सिडर ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल. डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल. बघा लक्ष द्या, इकडे मिथिल अल्कोहोलचे डेरिव्हेटिव्ह यांना कन्सिडर केलं जातं कार्बिनॉलला. ओके. कार्बिनॉल सिस्टीम मध्ये सर्व अल्कोहोलचे मिथिल अल्कोहोलचे डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केले जातात. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे समजा असं एक्झाम्पल दिलं आहे, CH3 देन CH2OH. ओके. मग हा जो OH ग्रुप आहे तुमचा, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झाला त्या कार्बनला म्हटलं जातं कार्बिनॉल. काय म्हटलं जातं, कार्बिनॉल पोझिशन. ओके, ही कार्बिनॉल पोझिशन. अँड दिस होल ग्रुप इज कन्सिडर ॲज अ कार्बिनॉल. आणि या पूर्ण ग्रुपला काय कन्सिडर केलं जातं, कार्बिनॉल. ही कार्बिनॉल पोझिशन आणि हा पूर्ण ग्रुप झाला कार्बिनॉल. मग हा कार्बिनॉल ग्रुप ज्या अल्किल ग्रुपला अटॅच आहे त्यानुसार त्याचं नाव ठरवलं जातं. मग आता इथे अल्किल ग्रुप कुठला होता, मिथिल. मग मिथिलला हा कार्बिनॉल ग्रुप अटॅच आहे, सो इट्स नेम इज मिथिल. याचं नाव काय झालं, मिथिल कार्बिनॉल. याचं नाव काय झालं, मिथिल कार्बिनॉल. ओके. सो अशा वेळी तुम्हाला नावं लिहायची. समजा इथे C2H5 हा ग्रुप आला असता, C2H5, तर तुम्ही याचं नाव काय लिहिलं असतं, इथिल कार्बिनॉल, प्रोपिल कार्बिनॉल, लाईक दिस असे त्यांची नावं असतात. ओके. सो बघा इथे तुम्हाला त्यानुसार कुठलीही तुम्हाला नॉमेनक्लेचर, याच्या नॉमेनक्लेचरनुसार कुठल्याही कंपाऊंडचे नावं वगैरे लिहायचे नाहीयेत. सो जस्ट तुम्हाला इंट्रोडक्शनला आलेला आहे कार्बिनॉल सिस्टीम. सो तुम्ही त्या कार्बिनॉल सिस्टीमला त्यानुसारच इंट्रोड्यूस करून घ्यायचं आहे फॉर 1 मार्क और 2 मार्क्स. याच्यापेक्षा जास्त याला वेटेज येणार नाही. ओके. सो चला आपल्या रेग्युलर IUPAC नॉमेनक्लेचर कडे जाऊया. IUPAC आणि कॉमन नेम कडे आपण जाऊया, दॅट इज इम्पॉर्टंट फॉर अस. ओके. सो ओके, आता आपलं हे रेग्युलर नॉमेनक्लेचर आहे, दॅट इज कॉमन अँड IUPAC नेम. सो कॉमन नेम ज्यावेळेस आपण लिहितो ना अल्कोहोलचं, तर तुम्हाला एक रूल फॉलो करायचा आहे किंवा एक सिंपल लक्षात ठेवायचं आहे की कॉमन नेम असतं अल्किल अल्कोहोल. काय असतं, अल्किल अल्कोहोल. आणि जे IUPAC नेम असतं ते असतं अल्केन. लक्षात ठेवा, अल्केन. त्यानंतर असते OH ग्रुपची पोझिशन आणि ऍट दी एंड लावला जातो OL. इथे लिहिणार आहे आपण पोझिशन. काय लिहिणार आहोत, पोझिशन ऑफ OH ग्रुप. पोझिशन ऑफ OH ग्रुप. OH ग्रुप. ओके. सो आता कॉमन नेम आणि IUPAC नेम. कॉमन नेम साठी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं चॅप्टरच्या सुरुवातीला की तुम्हाला अल्किल ग्रुप्स पाठ करणं खूप गरजेचं आहे. ते इथेच नाही, प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला रिक्वायर आहे. सो रिॲक्शन्स जर चांगल्या पद्धतीने सोडवायचे असतील, चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे असतील, तर अल्किल ग्रुप्स पाठ करा. ओके स्टुडंट्स, चला आपण आता IUPAC नॉमेनक्लेचरला सुरुवात करूया. सो फर्स्ट कंपाऊंड घेऊया आपण सिंपलवाला CH3OH. ओके, CH3OH. आता सगळ्यांना माहिती आहे याचं नाव काय. सो कॉमन नेम नुसार बघा याचं नाव काय येणार, मी पहिल्यांदा कॉमन नेम लिहिणार, त्यानंतर IUPAC नेम लिहिणार. ओके. सो कॉमन नेम नुसार आपल्याला पहिल्यांदा अल्किल ग्रुप माहित असलं पाहिजे. सो CH3 म्हणजे कोणता अल्किल ग्रुप असतो रे, सो CH3 म्हणजे मिथिल. ओके. आणि OH म्हणजे कुठला ग्रुप, तर अल्कोहोल. सो राईट इट्स नेम मिथिल अल्कोहोल. ओके. आणि आता याचा IUPAC नेम लिहूया. IUPAC नेम मी कसं सांगितलं तुम्हाला, अल्केन, देन इट्स पोझिशन, देन OL. सो यामध्ये किती कार्बन्स दिसत आहेत तुम्हाला, सर्व 1च कार्बन दिसतोय. करेक्ट. एक कार्बन असलेला अल्केन कोणता, मिथेन. सो राईट इट हिअर, मिथेन. शेवटचा ई लिहायचा नाही. ओके, अल्केनचा शेवटचा ई लिहायचा नाही, त्यानंतर डॅश द्यायची. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनची पोझिशन. मग आता इथे एकच कार्बन दिसतो त्यामुळे पोझिशन लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात OL. सो इट्स नेम इज मिथॅनॉल. ओके. सेकंड, समजा आपल्याकडे सबस्टन्स असा आहे CH3, CH2 अँड OH. ओके. आता OH ग्रुप या कार्बनला अटॅच केला काय आणि या कार्बनला अटॅच केला, वन अँड द सेम, नाव बदलणार नाही, त्यामुळे इथे पण तुम्हाला पोझिशन द्यायची गरज नाही. मग की कॉमन नेम बघायचं असेल तर कोणता अल्किल ग्रुप आहे रे हा, CH3 अँड CH2 म्हणजे कोणता अल्किल ग्रुप झाला, इथिल. 2 कार्बन असलेला अल्केन. अल्केन
2 कार्बन असलेला अल्केन कोणता? इथेन. इथेन पासून तयार झाला इथिल, सो इट्स नेम इज इथिल. आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे, सो इट्स कॉल्ड इथिल अल्कोहोल. करेक्ट. इन अ सेकंड केस, समजा आपल्याकडे आला IUPAC नेम लिहायचा आहे, तर कोणते कार्बन प्रेझेंट आहेत? 2 कार्बन. 2 कार्बन असलेला अल्केन कोणता? इथेन. करेक्ट. ई लिहायचा नाही, डायरेक्टली काय लावायचा? OL, कारण की इथे पोझिशन लिहायची गरज नाही. 2च कार्बन्स असतात. जर तुम्हाला ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला तुम्ही 1 म्हणतात आणि जो पुढचा आहे त्याला तुम्ही 2 म्हणतात. जर तुम्ही OH ग्रुप इथून काढला आणि या 2 नंबरचा कार्बन लावला तर हा 1 होईल, हा 2 होणार. ओके. सो पोझिशन इथे लिहायची गरज नाही, 1 आणि 2 लिहायची गरज नाही. वन अँड द सेम. बघा तुम्ही याची जर मिरर इमेज ड्रॉ केली तर तुम्हाला तोच कंपाऊंड मिळेल. ओके. सो थर्ड मध्ये बघूया आपण. थर्ड एक्झाम्पल आहे आपल्याकडे CH3, CH अँड CH3. तर मिडलला OH ग्रुप अटॅच आहे. ओके. आणि इकडे आपण फोर्थ लगेच ड्रॉ करून घेऊ. फोर्थ आहे समजा CH3, CH2, CH2 अँड OH. ओके. आता या दोघं थर्ड आणि फोर्थ बघा, मी मुद्दाम असे 2 एक्झाम्पल्स सेम घेतोय. बघा थर्ड मध्ये तुम्ही बघणार की सर 1, 2 आणि 3 कार्बन्स आहेत चेनमध्ये, पण मिडलला OH ग्रुप अटॅच आहे. इकडे पण 1, 2, 3 आहेत आणि लास्ट वाल्याला OH ग्रुप अटॅच आहे. सो दोघं स्ट्रक्चर्स डिफरंट आहे. यांची मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर डिफरंट आहे. स्ट्रक्चर डिफरंट असल्यामुळे त्यांची नावं देखील डिफरंट असतील. सो अशा केसमध्ये करायचं काय की जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप ज्या साईडने क्लोज असेल त्या साईडने तुम्ही नंबरिंग स्टार्ट करायची. समजा OH ग्रुप या साईडने क्लोज आहे, दोन्ही साईडने सेम आहे ना, सो कार्बन चेनला नंबरिंग करा 1, 2 अँड 3. कार्बन चेनला नंबरिंग कशी करायची की ज्या साईडने OH ग्रुप जवळ आहे त्या साईडने नंबरिंग स्टार्ट करायची, ह्या लॉंग चेनला. ओके. कार्बनच्या चेनला. सो दिस इज फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन अँड थर्ड कार्बन. मग आता हा सेकंड कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. 3 कार्बन असलेला अल्किल ग्रुप कोणता आहे? हा अल्किल ग्रुप कुठला असणार आहे? दिस अल्किल ग्रुप इज कॉल्ड आयसोप्रोपिल. याला कोणता अल्किल ग्रुप म्हणतात? आयसोप्रोपिल. आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे, सो इट इज कॉल्ड आयसोप्रोपिल अल्कोहोल. याला काय म्हणायचं? आयसोप्रोपिल अल्कोहोल. आणि IUPAC नेम लिहायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे हा अल्केन कोणता आहे? 3 कार्बन असलेला अल्केन कोणता? प्रोपेन. ई लिहायचा नाही आणि लॅस्टला काय लावायचा? सेकंड कार्बनला OH ग्रुप आहे, सो इथे पोझिशन गरजेची आहे 2OL. सो इट्स नेम इज प्रोपेन 2OL. नेक्स्ट या केसमध्ये बघा, आता हा नॉर्मल अल्किल ग्रुप आहे ना, सो नॉर्मल प्रोपिल आहे, सो इट्स नेम इज N प्रोपिल. इट्स नेम इज N प्रोपिल. आणि N प्रोपिलला OH ग्रुप अटॅच आहे, दिस इज कॉल्ड N प्रोपिल अल्कोहोल. काय म्हणायचं याला? N प्रोपिल अल्कोहोल. आणि IUPAC नेम ज्यावेळेस तुम्हाला लिहायचं असेल तर IUPAC नेम कसं येणार? तर बघा ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, दिस इज युअर फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन अँड थर्ड कार्बन. असे 3 कार्बन्स आहेत. सो फर्स्ट कार्बनला OH ग्रुप आहे आणि प्रोपेन आहे अल्केन आपला, सो इट्स नेम इज प्रोपेन. करेक्ट. ई लिहायचा नाही, पोझिशन लिहा OH ग्रुपची फर्स्ट आणि त्यानंतर लागेल OL. लक्षात घ्या आपण प्रोपेन पासून पोझिशन लिहायला सुरुवात करतो. मिथेनॉल आणि इथेनॉल मध्ये पोझिशन लिहायची गरज नाही, कारण की वेगळ्या वेळेने मिथेनॉल आपल्याला ड्रॉ करता येत नाही, वेगळ्या वेळेने इथेनॉल सुद्धा ड्रॉ करता येत नाही. चला अजून काही एक्झाम्पल्स आपण बघून घेऊया यामध्ये. आता काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत आपल्याला. फर्स्ट आपला जो 6th एक्झाम्पल आहे तो बघूया आपण. 6 एक्झाम्पल मध्ये समजा मी तुम्हाला कंपाऊंड अशा वेळेने देतोय की CH3, CH2, CH अँड अगेन CH2. समजा या कार्बनला एक OH ग्रुप अटॅच आहे आणि या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. ओके. सो आता 2 OH ग्रुप अटॅच असल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या इथे कॉमन नेम लिहायची गरज नसते. अशा केसमध्ये एवढं क्रिटिकल कॉमन नेम गरज नाही. तुम्हाला PDF मध्ये जेवढे अल्किल ग्रुप सांगितले तेवढे जरी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केले तर तुम्हाला सगळे कॉमन नेम्स येऊन जातील जवळपास तुमच्या सिलेबसमधले. सो असे क्रिटिकल कॉमन नेम्स तुम्हाला लिहायची गरज नाही किंवा लक्षात ठेवायची पण गरज नाही. इथे फक्त IUPAC नेम लिहायचं आहे. IUPAC नेम कुठून स्टार्ट होणार? ही कार्बनची जर चेन असेल तर या कार्बन चेनला OH ग्रुप या साईडने जवळ आहे, सो दिस इज युअर फर्स्ट कार्बन, दिस इज युअर सेकंड कार्बन, दॅट इज इन अ थर्ड अँड दिस इज इन अ फोर्थ. ओके. सो 1, 2, 3, 4 असे 4 कार्बन्स अटॅच आहे. लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस कुठल्याही कंपाऊंडला तुम्हाला एकापेक्षा जास्त OH ग्रुप अटॅच आहे, काय आहेत? एकापेक्षा जास्त OH ग्रुप अटॅच आहे, अशा केसमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे बघा. याचा आपल्याला IUPAC नेम लिहायचा आहे. 4 कार्बन्स आहेत, 4 कार्बन असलेला अल्केन कोणता रे? ब्युटेन. करेक्ट. हा, ज्यावेळेस एकापेक्षा जास्त OH ग्रुप अटॅच असतील तर हा अल्केनचा जो ई असतो तो रिमूव्ह करायचा नाही. ओके. बघा मागच्या सगळ्या केसेसमध्ये अल्केनचा ई रिमूव्ह केला, तो या केसमध्ये अल्केनचा ई रिमूव्ह करायचा नाही, सो ई रिटेन राहणार.
OH ग्रुप किती पोझिशनला आहे 2 आणि 1 पोझिशनला आहे. सो राईट इट हिअर बोथ पोझिशन 1 अँड 2. किती वेळेस OH ग्रुप प्रेझेंट होता 2 वेळेस OH ग्रुप प्रेझेंट होता. सो राईट हिअर डाय ऑल. 3 वेळेस असेल तर ट्रायऑल, 4 वेळेस असेल तर टेट्राऑल. लाईक दिस असं तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. 7th एक्झाम्पल घेऊया ज्यामध्ये आपण ट्रायऑल यूज करूया. सो फॉर एक्झाम्पल असं आहे समजा OH ग्रुप, then again here a CH2 and OH group. ओके, यामध्ये IUPAC नेम कसं येणार सर? नंबरिंग करायला स्टार्ट केली आपण, ती कुठूनही केली तरी चालेल, जवळपास सारखेच आहे, प्रत्येकाला एक OH ग्रुप अटॅच. सो 1 2 3 असे 3 कार्बन्स आहेत. मग 3 कार्बन असलेला अल्केन कोणता? प्रोपेन. करेक्ट, दिस इज अ प्रोपेन. आणि या प्रत्येक कार्बनला एक OH ग्रुप आहे. सो फर्स्ट पोझिशनला एक OH ग्रुप आहे, सेकंड पोझिशनला एक OH ग्रुप आहे, थर्ड पोझिशनला एक OH ग्रुप आहे. 3 वेळेस OH ग्रुप प्रेझेंट आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ ट्रायऑल. त्यावेळेस याला काय म्हणायचं असतं? ट्रायऑल. सो इट्स नेम इज प्रोपेन 1 2 3 ट्रायऑल. इट इज कॉल्ड अ प्रोपेन 1 2 3 ट्रायऑल. समजा एक केस घेऊया आपण ज्यामध्ये अल्केन आणि अल्किन अल्कोहोल आणि अल्किन दोन्ही मिक्स आहे. फॉर लास्ट एक्झाम्पल घेऊया आपण CH. ओके, सो इन दिस केस समजा आपल्याकडे CH3 आहे, देन CH आहे, देन डबल बॉन्ड अगेन अ CH, देन हियर इज अ CH. ओके, हियर इज अटॅचमेंट ऑफ OH आणि हियर इज अगेन CH3. बरोबर, अशा वेळी नंबरिंग आहे. सो याला नंबरिंग करायची आहे. नंबरिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम द OH ग्रुप. ज्या साईडने OH ग्रुप जवळ आहे त्या साईडने नंबरिंग सुरू करा. सो दिस इज युअर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. बघा लक्ष द्या स्टुडंट्स, इथे डबल बॉन्ड आलेला आहे. डबल बॉन्ड 3 आणि 4th कार्बनच्या मध्ये. मग हा डबल बॉन्ड कोणाचा कन्सिडर केला जातो? ऑलवेस्ट लोवेस्ट कार्बनचा. सो हा 3 चा डबल बॉन्ड आहे. आणि डबल बॉन्डसाठी आपण लास्टला काय लिहित असतो? ENE. काय लिहित असतो? ENE. आणि डबल बॉन्डचं सबस्टिट्यूशन मध्ये असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या फंक्शनल ग्रुपच्या प्रेझेन्समध्ये डबल बॉन्ड येत असेल तर आपण ENE न लिहिता काय लिहितो? फक्त EN लिहित असतो. ओके, सो डबल बॉन्डची पोझिशन इथे मेन्शन करणं गरजेचं असणार आहे आपल्याला. सो इथे नाव कसं येणार आहे? तर बघा 1 2 3 4 आणि 5 कार्बन्स आहेत. तर 5 कार्बन्स असलेला अल्केन कोणता? सो इट्स अ पेंटेन. बरोबर, ई लिहायची गरज नाही कारण की एकच OH ग्रुप आहे. सो हिअर राईट अ फर्स्ट डबल बॉन्ड पोझिशन 3 आणि 4 च्या मध्ये आहे. सो हा डबल बॉन्ड झाला 3 चा. मग डबल बॉन्ड आला म्हणून आपण काय लावतो? इन. ओके, सो पेंट 3 इन, देन अगेन डॅश, राईट द पोझिशन ऑफ OH ग्रुप. OH ग्रुपची पोझिशन काय आहे? सेकंड, and then write a OL. So its correct name is a pent 3 into all. Okay, so आता आपण लास्ट एक्झाम्पल घेऊया. ओके, लास्ट एक्झाम्पल असेल आपलं सायक्लिक स्ट्रक्चरचं. फॉर एक्झाम्पल एखादी सायक्लिक कंपाऊंड आहे आणि सायक्लिक कंपाऊंडला समजा एखाद्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच आहे. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल दिस इज कन्सिडर ॲज अ 1. त्याला 1 कन्सिडर करायचा. सो हे जे स्ट्रक्चर दिसलंय हे तुम्हाला हेक्झेनचं दिसतंय की नाही? 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन असलेला हेक्झेन आहे हा. आणि ह्या सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये म्हणून आपण याला म्हणणार सायक्लोहेक्झेन. काय म्हणणार आपण याला? सायक्लोहेक्झेन. ई लिहायचा नाही आणि त्याच्या जागेवर OH ग्रुप अटॅच आहे म्हणून याचं नाव झालं सायक्लोहेक्झॅनॉल. याचं नाव काय झालं? सायक्लोहेक्झॅनॉल. अगदी सोपं असतं सायक्लोहेक्झॅनॉल. समजा आपण सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये अजून एक एक्झाम्पल घ्यायचं ठरवलं आणि आपण समजा असं एक्झाम्पल घेतोय, मी स्क्वेअर ड्रॉ करतोय आणि या स्क्वेअरला समजा एका साईडने OH ग्रुप अटॅच आहे आणि एका साईडने CH3 ग्रुप अटॅच आहे. सो या केसमध्ये तुम्ही काय करणार? तो OH ग्रुप अटॅच असलेला कार्बन फर्स्ट आणि CH3 असलेला सेकंड. मग आता हा CH3 तुमचा ब्रांच म्हणून कन्सिडर केला जाईल. ओके, सो याचं नाव काय असणार आहे? बघा, फर्स्ट ऑफ ऑल CH3 ची पोझिशन एक्सप्लेन करायची. CH3 ची पोझिशन कशी असणार आहे? सो इट्स नेम इज 2 ला मिथिल ग्रुप अटॅच आहे. सो इट्स अ 2 मिथिल. देन हा सायक्लिक अल्केन होता पूर्णपणे. सो इट इज कॉल्ड अ सायक्लो. बघा किती कार्बन्स आहेत? 4 कार्बन्स आहे ना सायकल मध्ये, 1 2 3 आणि 4. सो सायक्लोब्युटेन. करेक्ट, ई रिमूव्ह करायचा. राईट, ई रिमूव्ह करायचा आणि OH ची पोझिशन लिहायची. आता OH फर्स्ट कार्बनला त्यावेळेस पोझिशन लिहायची गरज नाही. सो राईट सिम्पली 2 मिथिल सायक्लोब्युटॅनॉल. सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये आपला OH ग्रुप नेहमी 1 पोझिशनला असतो, त्यामुळे तिथे त्याची पोझिशन लिहायची गरज पडत नाही. सो इट्स नेम इज 2 मिथिल सायक्लोब्युटॅनॉल. सो स्टुडंट, हे होतं अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील शेअर केलेली आहे. सो माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला या चॅप्टरच्या PDF नोट्स देखील तिथे तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. ओके, सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सोबतच तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरायचं नाही, जेणेकरून त्याचं देखील स्टेट बोर्ड प्रिपरेशन आणि MST CET प्रिपरेशनसाठी देखील हा व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. सो त्याचं MST CET प्रिपरेशन देखील योग्य रीतीने झालं पाहिजे. ओके, so this is all about the today's lecture. Thank you very much.